पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर व्हायरल झालेले व्हिडिओ आणि फोटो पाहून अंगावर काटाच येतोय. दरम्यान लग्नानंतर फिरायला म्हणून काश्मीरला आलेल्या जाधव दाम्पत्याने महाराष्ट्रातील काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. जाधव दाम्पत्याने महाराष्ट्रातील पर्यटकांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी खास आवाहन केलंय. नमस्कार, मी धनंजय जाधव, माझी पत्नी पूजा मोरे जाधव. आम्ही काश्मीर, श्रीनगर, पहलगाम या सर्व भागाच्या दौऱ्यावर फिरण्यासाठी आलो होतो. कालच आम्ही आलो आणि कालच नेमका हल्ला झाला. जसं की आम्हाला दुपारी हल्ला झाल्याची माहिती समजली. श्रीनगरमधील आर्मीचं जे मुख्य हेडक्वार्टर आहे 15 कॉर्प्स म्हणून, त्या ठिकाणी आर्मीचा बेस आहे. त्याचबरोबर आर्मीची सगळी यंत्रणा त्या ठिकाणी चालते. हॉस्पिटल जे आहे या भागामध्ये जर असे कुठले प्रकार घडले त्याच ठिकाणावरनं उपचार होतात, सगळ्या गोष्टी चालतात. त्या ठिकाणी काल आम्ही भेट दिली, सर्व गोष्टी पाहिल्या. आर्मी अतिशय दक्ष राहून त्यांचे हेलिकॉप्टर्स असतील ते सर्व गोष्टी तैनात करून ते सगळ्या गोष्टी करत होते. परंतु महाराष्ट्र असेल, देशभरातील जे पर्यटक या ठिकाणी आले त्यांच्यासाठी हा काळा दिवस होता. परंतु आर्मी, भारत सरकार, महाराष्ट्र सरकार हे सर्वजण यामध्ये जातीने लक्ष घालतात, करतात. महाराष्ट्रातील, देशातील पर्यटक जे या ठिकाणी आले त्यांना आमची या व्हिडिओच्या माध्यमातून दोघांची विनंती आहे की आपण पॅनिक होऊन सगळ्या गोष्टी अजून सैरभैर होण्यापेक्षा एकमेकाला सहकार्य करू. आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती जरी आपण संपर्क केलात तरी आम्ही देखील तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत. आज देखील दिवसभर आम्ही 15 कॉर्प म्हणून आर्मीचे जे हेडक्वार्टर आहे त्या ठिकाणच्या हॉस्पिटल यंत्रणेशी संपर्कात असणार आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे पर्यटक आलेले आहेत या सर्वांशी आम्ही संपर्क साधून जे एकमेकाला सहकार्य करता येईल आम्ही त्या ठिकाणचे पास देखील तयार केलेले आहेत, मिलिटरीचे सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या देखील आम्ही संपर्कामध्ये आहोत. जेवढं आपल्याला एकमेकांना सहकार्य करता येईल ते आम्ही करू. लग्न झाल्यानंतर फिरायला जाण्यासाठी माझे पती धनंजय जाधव आणि आम्ही काश्मीरची निवड केली होती. कारण की काश्मीर आहेच एवढं सुंदर की आज महाराष्ट्रातून नाही, देशभरातून, जगभरातून लोक काश्मीर पाहण्यासाठी या सीझनमध्ये त्या ठिकाणी येतात. आणि काल आमचा पहिलाच दिवस होता. आम्ही इथं पोहोचलो आणि तिथे पहलगाम इथे दहशतवादी हल्ला झाला आणि त्यावेळेस आम्ही श्रीनगरला होतो. म्हणजे पूर्ण जम्मू आणि काश्मीरमधलं जनजीवन या निमित्तानं विस्कळीत झालं. इथलच्या सामान्य लोकांसोबत आम्ही ज्यावेळेस बोललो त्यावेळेस ते सांगत होते की खरं तर आमचं पोट पूर्णपणे टुरिस्टवर अवलंबून आहे. काश्मीर एवढं सुंदर आहे, पण हे एवढं सुंदर काश्मीर तुम्ही इथं आला तरच हे सुंदर आहे. आणि तुम्ही जर इथं आलाच नाही तर या सुंदरतेनं आमचं पोट भरू शकत नाही. आणि म्हणून जगभरातले पर्यटक या ठिकाणी आले पाहिजे. कारण की ह्या लोकांचं म्हणणं आहे की आमची शेती फक्त वर्षातून 2च महिने पिकते आणि या 2 महिन्याच्या पिकावर आम्ही आमचं आयुष्य घालू शकत नाही. म्हणून पर्यटक आले पाहिजेत. इथलं तर जनजीवन विस्कळीत झालं. काल रांगा लांबच लांब 5-5, 10-10 किलोमीटर टुरिस्टच्या रांगा लागल्या होत्या. रस्ते बंद झालेले होते. देशाचे गृहमंत्री अमित शहाजी काल 15 कॉर्प हे जे श्रीनगर इथलचं आर्मीचं कॅन्टोन्मेंट आहे त्या ठिकाणी आलेले होते. आणि योगायोगानं महाराष्ट्राचे जे ऑफिसर इथं आर्मीमध्ये काम करतात ते आमच्या परिचयाचे असल्यामुळे, भाऊच्या आमच्या परिचयाचे असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणचा पास काढला. कारण की कॅन्टोन्मेंटमध्येच ह्या सगळ्या डेड बॉडीज येत होत्या आणि कॅन्टोन्मेंटमध्येच जे घायाळ लोक त्या निमित्तानं त्या ठिकाणी होत होते ते सुद्धा त्यांना तिथंच आणलं जात होतं. आणि गृहमंत्री देशाचे अमित शहाजी त्यांची मिटिंग सुद्धा त्याच ठिकाणी होणार होती. आम्ही तातडीनं त्या ठिकाणी जाऊन अनेक लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केला, हॉस्पिटलला भेट दिल्या. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत सुद्धा भाऊ संपर्कात आहे. आणि सगळ्या शासनासोबत महाराष्ट्रामध्ये जी लोक या ठिकाणी आहेत त्यांना मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. फक्त महाराष्ट्रातल्या जनतेला एवढं सांगायचं की पॅनिक होता कामा नये. आपण ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी आपण थांबलं पाहिजे, सुरक्षित राहिलं पाहिजे. आणि ज्यांना संपर्क करायचा असेल तर भाऊंचा नंबर वर तुम्ही व्हॉट्सअपला फोन करू शकतात. कारण की इथं फोन चालत नाहीयेत. कारण की इथं आपल्या इकडचे सिम कार्ड चालत नाही, त्याच्यामुळे एकमेकांसोबत कॉन्टॅक्ट होत नाही. पण आम्ही वायफायच्या रेंजमध्ये आहोत, त्याच्यामुळे आमच्या फोनवर तुम्ही व्हॉट्सअपला कॉल करू शकतात. आपण एकमेकांना मदत करू. इथलचे जे स्थानिकचे लोक आहेत श्रीनगरचे, जम्मूचे, हे सुद्धा एवढे प्रेमळ, यांना भाईचारा पाहिजे, यांना हिंदू मुस्लिम एकता पाहिजे. ही लोक सुद्धा ताकदीनं आपल्या पर्यटकांसाठी रस्त्यावर उतरलेली आहेत. अनेक वेळा ते म्हणतात आम्ही तुमच्यासाठी जीव देऊ, पण पर्यटकांवर आमचं पोट आहे, आम्ही तुम्हाला सुखरूप पाठवू. अशा परिस्थितीमध्ये एकमेकांना साथ देऊ आणि ह्या ज्या दृष्ट प्रवृत्ती आपल्या देशावर पडतात त्याच्या विरोधामध्ये आपण सगळेजण सगळा जात धर्म बाजूला ठेवून एकजुटीने लढू. हाच संदेश देण्यासाठी आम्ही चालूय. ज्यांना मदत लागेल त्यांना मदत करण्यासाठी आम्ही, आमचे पती पत्नी, आम्ही सक्षम आहोत, आम्ही खंबीर आहोत. आम्हाला संपर्क करा. आम्ही आहे त्या ठिकाणी पाहिजे त्या परिस्थितीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुमच्यासाठी खंबीरपणे उभा राहू. ये अभी जो ये हल्ला हुआ है क्या कैसे, यानी आप देखते हैं सर? जो ये पहलगाम में अटैक हुआ है, हम यहाँ 11 सालों से काम कर रहे हैं एज ए गार्डिंग सुपरवाइज़र. ये इंसानियत के ख़िलाफ़ है. कल शाम से हमारी घरों में मातम सा मातम, क्योंकि ना सोशल मीडिया हमने देखा, ना कुछ देखा.
और खाना सब खासकर मैं अपनी बात करूं, मैंने भूख हड़ताल कल शाम से, क्योंकि मेरी रोजी रोटी यही है। हम मोस्ट वेलकम उनको करते हैं जो यहाँ आते हैं, मेहमान आते हैं। ये हमारी बड़ी सनत है यहाँ टूरिज्म, क्योंकि हम ये कंडम करते हैं, ये इंसानियत के बिल्कुल खिलाफ है। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.